नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता एलएस मराठी. पाहूया दुपारच्या काही महत्त्वाच्या बातम्या. बीडमध्ये सामाजिक कार्यकर्ते मनोज चौधरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी अचानक व्यासपीठाकडे धाव घेतली. मात्र तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी आणि पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत त्यांना मंडपाबाहेर नेलं. चौधरी यांना नक्की कोणत्या मुद्द्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी संवाद साधायचा होता याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. महत्त्वाचं म्हणजे मनोज चौधरी यांनी 2 दिवसांपूर्वी आमदार सुरेश धस यांच्यावर काही गंभीर आरोप केल्याची चर्चा असून त्याचवेळी आमदार धस व्यासपीठावरती उपस्थित असल्यामुळे या प्रसंगाला अधिक नाट्यमय वळण लागलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्ग चंदगडवरून आणणार असं वक्तव्य केल्यानंतर या प्रकल्पावरून नव्या वादांना सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्र्यांचा हा प्रयत्न अव्यवहार्य आणि वास्तवापासून दूर असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय. शक्तीपीठ महामार्ग हा राज्य सरकारचा प्रकल्प असून त्याचा केंद्र किंवा कर्नाटक सरकारशी संबंध नाही. चंदगडला जोडला जाणारा नवीन मार्ग तयार करायचा असल्यास सोलापूर, विजापूर, संकेश्वर, गोवा असा मार्ग घ्यावा लागेल. कर्नाटक सरकारची परवानगी नसताना हा मार्ग प्रत्यक्षात येणं अशक्य असल्याचंही राजू शेट्टी यांनी म्हटलंय. नागपूरच्या कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील 12 लाखांच्या घरफोडी प्रकरणाचा अखेर उलगडा झालाय. गुन्हे शाखेच्या पथकानं कुख्यात आरोपीला अटक करत सलग 3 गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश मिळवलंय. गुन्हे शाखेच्या या धडक कारवाईनं व्यापारी वर्गात दिलासा निर्माण झालाय. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून राजकीय वातावरण तापलंय. प्रचार संपत येत असताना काही नेते पराभव दिसताच वोट चोरी, ईव्हीएम मध्ये घोळ यांसारखे मुद्दे उपस्थित करतील अशी टीका राम कदम यांनी केली आहे. राम कदम यांनी ठाकरे गट आणि शरद पवार गटावरही जोरदार टीका केली. येवला नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होतंय. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यानं विविध पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रचार करण्यात आलाय. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी महायुतीच्या वतीनं येवल्यात भव्य शक्ती प्रदर्शन रॅली काढण्यात आली. या रॅलीत माजी खासदार समीर भुजबळ, पंकज भुजबळ, शेफाली भुजबळ आणि विशाखा भुजबळ हे देखील सहभागी झाले होते. आगामी निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या वतीनं सावंतवाडीत आज भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. उद्याचा आशीर्वाद जनतेनं आम्हाला द्यावा अशी विनंती आमदार नितेश राणे यांनी सावंतवाडीकरांना केली आहे. शहरात विविध भागातून काढण्यात आलेल्या या रॅलीत मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते. कोणी कोणासोबत लढावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आम्ही राज्यभर महायुतीच्या बाजूने आहोत. जिथे विरोधकांना स्पेस मिळणार नाही तिथे सर्वच नेते आपापसात चर्चा करून निवडणूक लढत आहेत असं आमदार आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. कणकवलीमध्ये ठाकरे गटासोबत जे गेले त्यांच्या हाती पराभवच लागेल असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलंय. 1 ते 1.5 महिन्यात मी 11 जिल्हे कव्हर केलेत. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची आहे. वंचित बहुजन आघाडी जोमानं कामाला लागली आहे. विधानसभेमध्ये भाजपनं एका मतदारसंघात 5 ते 6 कोटी रुपये खर्च केले. आता स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक सामान्य माणसाची आहे. मात्र भाजपने सामान्य माणसाशी लढू नये असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांच्यावर ज्योती वाघमारे यांनी आरोप केले आहेत. महिनाभराच्या विश्रांतीनंतर आज संजय राऊत बोलले आणि त्यांनी गरळ ओकली आहे. मी बरं असतो तर महाराष्ट्र पिंजून काढलं असतं असं ते म्हणाले. मग उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे बरे असतानाही घरी का बसले आहेत असं ज्योती वाघमारे म्हणाल्या. सगळं मिळून खाऊ आणि वेळ आली तर भांडण करत बसू अशी भाजपची नीती राहिली आहे. त्यांनी याच नीतीचा वापर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये केलाय. महाराष्ट्रातील जे प्रश्न महत्त्वाचे आहेत ते सगळे बाजूला ठेवून आपापसात भांडण दाखवून त्या पद्धतीची एक रणनीती महायुती सरकारनं केली असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे. लोकांना ते लोक अज्ञानी समजतायत, मात्र आम्हीच हुशार अशा पद्धतीने वातावरण तयार करण्याचा प्रयत्न या नेत्यांनी केलाय अशी टीका देखील नाना पटोले यांनी केली आहे. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा एलएस मराठी.